गुड मॉर्निंग फ्रेंड्स. थंडीमुळे आपली स्किन थोडी डल होते आणि आपण स्किनला कितीही मॉइश्चराइज केलं तरी पण ती तशीच दिसते, कारण हिवाळ्यामध्ये खूप रफ होते. आपण होम रेमेडीज आज करणार आहे. मी ह्याचं घरी बनवलेला एक फेस पॅक आहे. त्याच्यामध्ये बेसन, शहद, गुलाबजल आणि हळद इतकं घातलेलं आहे आणि तो मी आज फेसला लावला आहे. थोडं डलनेस कमी होण्यासाठी. हे वीकली 2दा करायचं असतं, पण वेळ आपल्याला भेटत नाही, त्यामुळे मी आज संडे असल्यामुळे करते आहे. सो याच्यानंतरचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवणारच. लहान 1 स्पून हळद घेतली आहे, 2 स्पून चण्याचं पीठ घेतलं आहे, 1 स्पून शहद घेतला आहे आणि याच स्पूनच्या मेजरमेंटनी 2 स्पून गुलाब पाणी घेतलं आहे. गुलाब वॉटर जे आपण म्हणतो ते घेतलं आहे, गुलाबजल. याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही अशी पेस्ट तयार होईल. आपल्याला फेसला लावायची आहे. पोहेचा नाश्ता सुरू आहे. मम्मी पोहे बनवत आहे. आपल्याला 10 मिनिट्स झाले आहेत लावून. हे 15 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. छान हे वाढत येणार आणि मग आपल्याला पाण्याने धुवून काढून घ्यायचं आहे. पोहे तयार झाले आहेत आणि हे मी कृतिकाला मिरची काढून पोहे दिले आहेत. मिरच्या काढून घेतल्या आणि मग पोहे तिला खायला दिले. गुड गर्ल. यम्मी आहे किटू. आमच्या ताईचं लक्ष जरा टीव्हीत होतं. झालं पुसून ठेवायचं असतं. पॅक लावला होता, छान तो असं कडक झालेला आहे, बघू शकता. आता मी छानला वॉश करणार आहे आणि मग मी माझा फेस दाखवते. बेबीची नेल्स कट करत आहे. बेबीची नेल्स कट करत आहे. त्याला नेल्स नाही आहे बिटू. आमच्या ताईची तयारी झाली आहे. क्यूटी पाई, क्यूटी पाई से हाय. हाय. गिव फ्लँकिश, गिव फ्लँकिश. गुड गर्ल. गुड गुड. क्लॅप 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 क्लॅप. टायगर कसा करतो मग? कॅट, फॉक्स, डॉग and lion, cat, now बघा, होम रेमेडीनी किती छान ब्राईटनेस आला आहे स्किनला. विंटरमध्ये स्पेशली स्किन डल होत असते आणि थोडं आपल्या घरी काळजी घ्यायची गरज असते, पण वेळ भेटत नसतो. आणि संडे आहे म्हणून मी आज ही रेमेडी केली. आणि ही आधी मी भरपूर करायची, पण सध्या जरा ब्रेक झाला होता आणि आता पाहू शकता छान ब्राईटनेस आलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. काय खाते तू? काय खाते मग? गुआवा खाते तू? वा. मी काल आणलेलं मसालाचं पॅकेट आहे. आता आपण इथे बोनलेस चिकनचे पकोडे करून पाहूया. हे काल आणलेला स्पेशल मसाला आहे. आपण याच्यात बोनलेस चिकनचे हे पीस आहे, याला आपण फ्राय करून बघणार आहे कसे बनतात ते. आपण ते पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि हे मी आता मिक्स करत आहे. हे आपल्या जेवढे पीस राहील त्याच्या अंदाजानुसार मी हे भिजवलं आहे. याचं काही मी मेजरमेंट घेतलेलं नाही. खूप छान झाले होते पकोडे आणि मला खूप छान असं मसाल्याचं पॅकेट भेटलं होतं ते. आता आम्ही संध्याकाळ झाली आणि गार्डनमध्ये गेलो कृतिकाला घेऊन. तिला गार्डनमध्ये खेळायला फार आवडते. लहान मुलं आणि खेळणं दिसते छान.
आता छान समज वगैरे आली आहे तर मस्त खेळते ती गार्डनमध्ये. म्हणजे घरी वापस जाण्याचं सुद्धा आमचं नाव नसतं. आधी लहान होती तर स्लायडिंगवर खूपच भीती वाटायची, पण आता मस्त स्लायडिंगवर छान खेळली होती. बाजूला श्रीमद भगवद्गीताचं पाठ सुरू होता, त्यामुळे तिथला थोडा आवाज येत होता. छान रनिंग, वॉकिंग, पाळण्यावर छान झुलायचं मस्त सगळं सुरू होतं कृतिकाचं. कृतिकाची छान आज मज्जाच होती. भरपूर पॅरेंट्स आपल्या मुलांना घेऊन आले होते आणि छान खेळत होते मुलांना. इथे समोर एक ताई बसली होती आणि ती मस्त कृतिकाला सीसॉवर खेळवत होती आणि कृतिकाला असं वाटत होतं की मीच छान इथे खेळते आहे. आम्ही दोघी पण गार्डनला आलो होतो. कृतिकाला छान आवडतं इथले गेम्स खेळायला. कृतिका सगळं मोठ्यांच्या योगाच्या इन्स्ट्रुमेंटवर गेली होती आणि मस्त खेळत होती. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर